असत्यावरी मात करुणी सत्याला तू साथ दे. तर तुला सांगायला आलो की माझी जे 4 माणसं आणि त्याच्यासोबत जो ट्रक पकडलेला आहे ना तो सोडून दे. तर पंडित राजमोहनची एक सवय आहे, तो स्वतः तर कमवतो आणि सोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कमवायला लावतो. मला माहिती आहे पंडित राजमोहन पैशाशिवाय जीवन नाही, पण जीवन म्हणजे फक्त पैसाही नाही. बाजीरावाचे 4 फटके पडतात जेव्हा 3rd डिग्री वापरतो ना, तेव्हा चांगल्या चांगल्यांची बोलती सुरू होते. आणि हा पंडित राजमोहन त्रिपाठी जेव्हा आपला गेम सुरू करतो ना तेव्हा चांगल्या चांगल्याची बोलती बंद होते. सदरक्षणाय खल निग्रहणाय. पण मला झालेल्या रोगामुळे या गावातील प्रत्येक माणसामुळे अरे आपल्या घराकडे कुणी असं साधं नजरेनं बघत नाहीत रे. आपल्या आपलेश आपलं परिवार कुणी या माझ्या घराकडे फिरकून सुद्धा पाहत नाही. अगं माझ्या बाबांना कुष्ठरोग झालाय, म्हणून समाजातला कुठलाही माणूस, शिवाय माझे नातेवाईक सुद्धा आमच्यापासून लांब पडतात. आम्ही कितीही त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलो ना तरी ते तरीही दूर दूर पडतात. बाळा, तुझ्या सुखी आयुष्यात तुला दुःख येऊ नये म्हणून मी विष घेतलाय. माझी मैत्री ही आणि तुमची मैत्रीण अशी वारली भेंडी. मॅडम, ह्या स्वतंत्र भारताच्या समाजातील लोकांचं रक्षण करण्यासाठी सरकारनं आमची नेमणूक केली आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय की भीती हा शब्दच इन्स्पेक्टर समीर सावंतच्या शब्दकोशामध्ये आहे. तुझ्या समाजासाठी तू ही आग आपल्या घरावर घेतायस ना, जी ही आग ज्या वेळेस तुझ्या घरावर येईल आणि तुझा घरदार जळल का नाही तर हा साला समाज तमाशा बघेल तुझ्या जळत असलेल्या कुटुंबाचा. म्हणजे दारू सकट या बायकाचा शोक करते का? मोठी गोष्ट बे, त्याच दिवशी त्या राजूच्या बायकोले तुला साडी घेऊन दिला. माझे मा म्हणजे लोकांच्या बायकाला साड्या घेऊन देते का? घराकडे तर पाहिलं होतं का, बिघडला का? हो. आणि कोणाच्या साल्याला मटण घेऊन देतेस तू? अगं तू माझ्यासारख्या व्यक्तीवर प्रेम करून स्वतःचं आयुष्य असं खराब करून घेऊ नकोस ग. त्या व्यक्तीच्या प्रेमाचा स्वीकार कर आणि त्याच्याशी लग्न करून त्याच्या ऐश्वर्याची राणी बनव. अरे आज साधं त्याने कॉलेजच्या गेटवर मला टच केलं तर अख्ख्या कॉलेजच्या समोर थोबाडात दिली मी त्याच्या. भावाच्या अमाप पैशावर माजलेला लांडगा आहे तो. गुलाबी गुलाबी काल्यासमोर माथोबाडीत मारू मला प्रेमाचा अपमान केलाय. त्याच्यात बदला म्हणून त्या चेहऱ्यावर आणि त्या अख्खा चेहरा विकृत करून टाकलाय. आता बघ आपल्या कर्माची फळं. सारंग त्रिपाठी आहे मी, पंडित राजमोहन त्रिपाठीचा ऐकून एक भाऊ सारंग. म्हटलं होतं तुम्ही पडून नाही वर जा म्हटलं होतं. हॅलो, इन्स्पेक्टर समीर सावंत बोलतो. हा, राजमोहन त्रिपाठीचा भाऊ तुरुंगातून पळून जात असताना हवालदाराने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी हवालदारावर प्राणघातक हल्ला केला. मी सुद्धा थांबविण्याचा प्रयत्न केलो तर माझ्यावर सुद्धा त्यानं प्राणघातक हल्ला केला आणि स्वतःच्या रक्षणासाठी मला त्याच्यावर गोळ्या झडाव्या लागल्या. चंद्रला जुनी गेला याडून सजनीला, चंद्रला जुनी गेला. तुला जर तुझ्या बहिणीची इज्जत तयारी असेल तर माझं एक काम करावं लागेल. हे बॅग इन्स्पेक्टर समीर सावंतच्या घरी नेऊन सोडायची. बस एवढं काम कर. सर
बराच नकार दिला कारण त्यांना गॅरंटर पाहिजे होते. अरे तर मग त्यांना सांगायचं ना, हे बघ काळजी करू नकोस, गॅरंटरच हवाय ना, मग मला का सांगितलं नाही तू? चल, अरे तुझ्या मॅनेजरला मी सांगतोय, तुझा गॅरंटर राहायला मी तयार आहे. दादा गॅरंटर एक नाही 2 हवे आहेत. अरे सोन्यापेक्षा माणसाचं आयुष्य मोठं आहे रे. सोन्याचं काय कधीही विकत घेता येईल, पण तुझ्या आयुष्यातून आज गेलेली वेळ तुला परत नाही मिळवता येणार. ज्या माणसांनी मला वाढवलं, ज्या माणसांनी मला सावरलं, त्यांचा सुखी संसार उद्ध्वस्त करू की स्वतःच्याच डोळ्याने स्वतःच्या बहिणीचा शील भ्रष्ट एका अज्ञात व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही आपल्या पदाचा गैरवापर करून अंमली पदार्थ कोकेन, चरस, गांजा याची तस्करी करताय. तुम्हाला पैसे हवे ना? घ्या पैसे. पैशाला हात नाही लावो. राहू द्या मग पैसे. नाही पण नाही म्हणून. तुझी हरकत नसेल तर सुद्धा कळलं ना तुला? नंतर माझ्याकडे वाईट नजरेनं जरी बघितला असता, काळा आवडून जीव घेईन तुझा. देणार नाही. अरे इससे अच्छा दूसरा वीडियो निकालो. मैं खुद तैयार हो जाऊंगा और मैं बोलूंगा. किरिस का गाना सुनेगी?